नमस्कार सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा स्वागत। आज आपण हे क्रॉचेट आणि लोकरीपासून सुंदर असे फूल कसे विणायचे ते शिकणार आहोत। या फुलांपासून तुम्ही मग असं एकमेकांना जोडून टेबल कव्हर पण शिवू शकता, टेबल क्लॉथ, किंवा याला असे पानं जोडून तोरणपट्टीला लावून तोरणसुद्धा तयार करू शकता। अशा पद्धतीने ते सुद्धा खूप छान दिसते। याची तोरणपट्टी कशी विणायची, नंतर हे पूर्ण कसे जोडायचे त्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे। तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा, म्हणजे मी जे अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि हे पान कसे विणायचे त्याचा मी आधीच व्हिडिओ टाकला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तर तिथे जाऊन तुम्ही याचं ट्युटोरियल सुद्धा बघू शकता। आणि याचे नुसतं तोरण नाही तर याचे पण एकमेकांना जोडून थालपोल्स बनवू शकतो। तर असं हे सर्व मल्टीपर्पज आहे। आपण हे एक शेप शिकला की याचे विविध उपयोग करू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये हे फूल कसे विणायचे ते शिकत आहोत, तर सुरू करूया। हे बनवण्यासाठी पिवळ्या रंगाच्या धाग्यापासून सुरुवात करायची आहे। सगळ्यात पहिले गाठ मारून घेऊ। गाठ तयार करूनही करू शकतो किंवा मॅजिक रिंग तयार करून पण करू शकतो। तर आपण मॅजिक रिंग करून सुरू करू। याप्रमाणे असा रिंग तयार करायचा आहे आणि इथे 3 चेन करायचे, 1 2 3। नंतर या रिंगमध्ये डबल क्रोशे करायचा आहे। हा जो छोटा सर्कल तयार झाला आहे यामध्ये हा 3 चेनचा एक डबल क्रोशा, आता हा एक केला, असे 2 डबल क्रोशे झाले, हा तिसरा, तर असे एकूण 20 डबल क्रोशे करायचे आहे। म्हणजे हा 3 चेनला पकडून टोटल 20 डबल क्रोशे या रिंगमध्ये करून घ्यायचे। चार, तसे 20 झाल्यावर दाखवते। हे 20 डबल क्रोशे करून झाल्यानंतर थर्ड चेन मध्ये याला जोडून घ्यायचा आहे आणि हा धागा कापून घ्यायचा आहे, कारण याच्यानंतर दुसरा धागा जोडायचा आहे। पाहू आता ते कसं पुढे स्टेप कशी आहे ती। आता आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहे अशा, तर त्यासाठी गुलाबी रंगाचा धागा घ्यायचा आणि इथे गाठ तयार करून घ्यायची। कोणते एका स्टिचमध्ये याला सिंगल क्रोशाने जॉईन करायचं आहे। त्यानंतर 10 चेन्स करायच्या, 3 4 5 6 7 8 9 10। हे बघा 10 चेन झाल्यानंतर फर्स्ट चेन सोडून मागच्या सेकंड चेनमध्ये सिंगल क्रोशा घ्यायचा आणि त्याच्या मागच्या स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा घ्यायचा। हाफ डबल क्रोशा म्हणजे दोन्ही वेड्यांतून एकदा काढायचं। नंतर त्याच्या आधीच्या चेनमध्ये, फोर्थ चेनमध्ये एक डबल क्रोशा करायचा, म्हणजे पहिले सिंगल क्रोशा, नंतर हाफ डबल क्रोशा, मग डबल क्रोशा। आता त्याच्या मागच्या 5 स्टिचेसमध्ये सुद्धा असेच डबल क्रोशे करायचे, 1 2 3 4 5
5. त्यानंतर अजून आधीच्या स्टिचमध्ये काय करायचे, हाफ डबल क्रोशा करायचा आहे. दोन्ही स्टिचमधून एकदा काढायचं आणि त्याच्या आधीच्या ह्याच्यात सिंगल क्रोशा करायचा आहे. जिथून जोडलं होतं तिथे सिंगल क्रोशा करायचा आहे. त्यानंतर इथे जो पिवळ्या रंगाचा एक स्टिच आहे तो स्किप करून त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं. परत इथे 10 चेन करायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि त्याच्या मागच्या एक स्किप करून सेकंड स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. त्याच्या आणखी मागच्या स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचा आणि त्याच्या आणखी मागच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशा करायचा. आता उरलेल्या परत मागच्या 5 स्टिचेसमध्ये असेच डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4 आणि हा 5. याच्या मागच्या 5 स्टिचेसमध्ये आपण 5 डबल क्रोशे करून घेतले आहे. 5 स्टिचेसमध्ये हाफ डबल क्रोशे झाल्यानंतर इथे 5 स्टिचेसमध्ये डबल क्रोशे घेतले आहे. चुकीने हाफ म्हटलं. आता इथे हाफ डबल क्रोशे करायचे आणि शेवटी जिथे जोडले होते तिथे सिंगल क्रोशा करायचा. शेवटी इथे शेवटच्या ह्याच्यात एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. जर हे इथे अगदी शेवटच्या ह्याच्यात जिथे सुरू केलं आहे तिथे घ्यायला थोडा त्रास पडत असेल तर आपण इथे जे 5 डबल क्रोशे घेतले त्याच्याऐवजी 4च घेऊ शकतो. त्यानंतर ही पाकळी झाल्यानंतर इथे एक स्किप करायचा पिवळ्या रंगाचा आणि त्याच्यानंतर जोडायचं. परत इथे 10 चेन करायच्या आणि हे जशा केल्या आहेत पाकळ्या तशा पाकळ्या करायच्या आहे. तर ह्या टोटल 10 पेटल्स म्हणजे 10 पाकळ्या तयार होतील. तर झाल्यावर दाखवते मी. हे बघा, अशा प्रकारे ह्या 10 पाकळ्या करून झाल्या आहे. झाल्यानंतर परत एक सोडायचा आणि पुढच्या ह्याच्यात स्लिप स्टिचने जोडायचं. नंतर काय करायचं आहे ते बघूया, कारण ह्या पाकळ्यांना आता थोडं मोठं करायचं आहे. परत एक चेन घ्यायची आणि प्रत्येक स्टिचमध्ये सिंगल क्रोशा घ्यायचा. असं पूर्ण पाकळीभोवती करायचं आहे. प्रत्येक स्टिचमध्ये एक एक सिंगल क्रोशा करत जायचं आहे. इथे सगळे याचे झाल्यावर टॉपला एक चेन घ्यायची आहे. इथे पोचल्यावर इथे एक चेन करायची आणि परत मग या साईडला प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा घ्यायचा आणि अशी पाकळी आता ही पूर्ण होईल.
ही पाकळी झाल्यानंतर कसं जोडायचं ते पण दाखवते. हे बघा, हे पूर्ण पाकळीवर भोवती एक सिंगल क्रोशा करून झाल्यानंतर एक चेन करायची आणि परत मग दुसऱ्या पाकळीच्या प्रत्येक स्टिचमध्ये सिंगल क्रोशा घ्यायचा, जसा ह्या पाकळीचा घेतला आहे तसाच. तर अशा प्रकारे सगळ्याच पाकळ्यांभोवती सिंगल क्रोशा करून पूर्ण करून घ्यायचे आहे फूल. अशा प्रकारे या सगळ्या पाकळ्यांभोवती सिंगल क्रोशा करून झाले आहे आणि या पूर्ण झाल्या आहे. त्यानंतर इथे फर्स्ट स्टिचमध्ये सिंगल स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे आणि हा धागा कापून घेऊ. एक चेन करून नंतर हा धागा कापून घेऊ. तर अशा पद्धतीने तुम्ही कितीही फुलं बनवू शकता. तोरणसाठी 6-7 फुलं लागू शकतात आणि टेबल कवर शिवायला मग तुमच्या साईजनुसार तुम्हाला फुले बनवता येतील. तर तुम्हाला हा फुलांचा व्हिडिओ कसा वाटला, ट्युटोरियल नक्कीच आवडले असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच विविध व्हिडिओ मी टाकत असते तर त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.